विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साकडे पडून दे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जनधन माता पिता, ओम योऽन्त प्रविश मम वाचमिमां प्रसुप्तां, संजीवयत्यखिल शक्तिधर स्वधाम्नां, अन्यांश्च हस्तचरणश्रवणत्वगादीन् प्राणान्नमो भगवते पुरुषाय तुभ्यं, विभुं वेणुनादं चरन्तं दुरन्तं स्वयं लीलया गोपवेशं दधानं, गवावृन्दकानन्ददं चारुहासं परब्रह्मलिङ्गं भजे पांडुरंगा करू प्रथम नमन, करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांचिया, त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, कलावज्ञ जीवोधरार्थावतारम, कलांकांक तेजोधिकामोदि वक्त्रम, खलानीशवादापनोदारहदक्षं, समाधिस्थमूर्तिं भजे ज्ञानदेवं, ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा, तुमचा अनुग्रह लाधलो पावन झालो चराचरी, मी कळा कुसरी काहीच नेने, बोलतो वचने अति भाविका, एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी, संपाद्य ज्ञानं च विधाय भक्तिं, विलोकितो येन समाधिराजः, वैराग्यवन्तं स्विचारयुक्तं, नमामि जोगं शिरसा गुरुन्तं, आये हनुमंत विराजिये,
आइये हनुमंत विराजिये कथा करू मती अनुसार प्रेम सहित गद्दी धरू पधारिये पवन कुमार शरण हे दुःखमय जन मारुती नंदन हे दुःखमय जन मारुती नंदन सुन ले मेरी पुकार पवन सुत विनती वारंवार पवन सुत विनती हनुमंता तुम्हालो रामदूता काय भक्तीच्या त्या वाटा मज दावा व्यासुभटा भक्तायसे जाना जे देही उदास गेली आशा पाश निवारुनी विषय तो त्यांचा झाला नारायण नावडे जनधन माता पिता प्रस्तुत प्राप्त प्रसंगी कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य विश्वभूषण विश्वाधिकारी चिन्मय स्वरूप असणारे स्थितप्रज्ञ साधू जगद्गुरु तुकोबारायांचा 4 चरणाचा अतिशय उत्कृष्ट असा संतपर प्रकरणातील अभंग असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांचे लक्षण सांगून संतांचा महिमा प्रतिपादन करतात. विठ्ठल तसं तर वेदांतिक दृष्ट्या जर विचार केला तर हे हारही खोटे आहेत. हे हार ज्याला घातलेले आहेत ते खोटं आहे, घालणारे सगळे खोटे आहेत. सगळंच खोटे. पण एक परमार्थिक प्रेम असतं माणसाचं, त्याच्यामुळे हे चालतं सगळं. तेव्हा शिवेकरता निवडलेला अभंग जगद्गुरु तुकोबाराय यांचा असून या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय संतांची लक्षणं प्रतिपादन करतात. अर्थातच संतांचा महिमा सांगतात. संतांचा मोठेपणा सांगितला पाहिजे महाराज. कारण या भूतलावर या जगात सगळ्यात जर मोठं कोण असेल तर ते कोण आहे? तो संत आहेत. संत आहेत. देवापेक्षा सुद्धा संत कोण आहेत? मोठे आहेत महाराज. कारण देव सांगतो माझ्या ठिकाणी जो मोठेपणा आलेला आहे तो कोणामुळे आलेला आहे? माझ्या ठाई देवपण
ते मज भक्ताचे निजान. भक्तामुळे देवाला मोठेपणा आलेला आहे. म्हणून या जगात जर सगळ्यात मोठं कोण असेल ते कोण आहे महाराज? संत महात्मे आहेत. म्हणून संतांचं वर्णन करणारा अभंग सेवेकरता निवडला. तो अति दुर्गम शाब्दिकाचे काम नाही येते. काय हो संतांचा महिमा? केवढा आहे संतांचा महिमा? तर महाराज तुकोबाराय म्हणतात संतांचा महिमा एवढा आहे. आकाशाला जर आपण गवसणी घायला गेलो तर आपल्याला काय व्हावं लागतं हो? आकाश एवढं व्हावं लागतं महाराज. ऐका आकाश घेऊसावे तरी अनेक त्या होणे थोर व्हावे. महाराज आकाशाला गवसणी जर घालायची असेल तर आपल्याला आकाशापेक्षा काही व्हावं लागतं, मोठं व्हावं लागतं. एखाद्याला जर समुद्राची खोली मोजायची असेल तर काठावर बसल्यानंतर ती समुद्राची खोली कळणार नाही महाराज, त्याला समुद्रातच उतरावं लागेल. तसं महाराज संत कळण्याकरता, संतांचा मोठेपणा कळण्याकरता अगोदर आपल्याला काय व्हावं लागतं? संत व्हावं लागतं. महिमा भक्तची जाणती दुर्गम त्यागती आणि काती. दुसऱ्याला कळत नाही महाराज. जसं एखाद्या पहिलवानाला दुसरा काय कळतो? पहिलवान कळतो. एखाद्या गायकाला दुसरा काय कळतो? गायक कळतो. एका वादकाला दुसरा काय कळतो? वादक कळतो. आता कोणत्या रागात चाल म्हणली, त्याच्यामध्ये कोणते स्वर मिक्स केले ते आपल्याला कळणार का? आपल्याला नाही. ते फक्त कोणाला कळते? यायला कळते. पक्वात चढलाय का उतरलाय ते फक्त प्रदीप महाराजालाच कळणार. आपल्याला फक्त घोडीहून चढलाय का घोडीहून उतरविलाय तेवढा कळेल, पण त्याचा स्वर उतरलाय का चढलाय आपल्याला कळेल का? नाही महाराज, ते त्यांनाच कळतं. त्यांचा महिमा काय कळतो? त्यांनाच कळतो. तसा भक्ताचा महिमा कोणाला कळतो? हो, भक्तांनाच कळतो. कारण भक्तांचा महिमा कळण्याकरता अगोदर आपल्याला स्वतः काय व्हावं लागतं? भक्त व्हावं लागतं. तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण तरीच महिमान येईल काळ. तरीच महिमान येईल तरीच महिमान येईल कळो, येईल कळो. तरीच महिमान येईल कळो. तुका म्हणे अंगी भावे बाबा, तरीच महिमान येईल कळो. महिमान तुका म्हणे अंगे व्हावे जे आपण तरीच महिमान येईल कळो. तरच माणसाला काय कळतो? संतांचा महिमा कळतो महाराज. एक जण उठून म्हणला महाराज काय संतांचा महिमा, संतांचा महिमा. संतांचा आपल्यात काय फरक आहे? मला त्याला 2 हात असतात, मला आपल्याला 2 हात असतात. त्याला 2 पाय असतात, आपल्याला 2 हात. नदीनो हे पैगा पाषाण म्हणू नये लिंगा, संत नव्हती जगा माणसाच्या सारखी. समुद्र नदी नो हे पैगा. समुद्राला नदी म्हणता येईल का हो? नाही. पाषाण म्हणू नये लिंगा. भगवान शंकराच्या पिंडीला आपल्याला दगड म्हणता येईल का? नाही महाराज. तरी संत जरी आपल्यासारखे दिसत असले तरी संतांना काय म्हणता येत नाही हो महाराज? माणूस म्हणता येत नाही. ते माणसासारखे नसतात. एक जण म्हणला महाराज मला सारखेच दिसतात पण फरक काय? मी म्हणलं बाबड्या तुझ्या घरी काही दुधाचं ढोर काही म्हैस वगैरे आहे का? म्हणला हो महाराज आहे, मला म्हैस आहे. मी म्हणलं दूध निघते का? हो म्हणला महाराज भरपूर दूध निघते. म्हैस 10 लिटर दूध देते. म्हणला बरं. म्हणलं मग म्हणलं ताक होत असेल भरपूर? म्हणला हो महाराज ताकही होते भरपूर. बरं म्हणलं मग लोणी होतं? आता महाराज म्हणला ताक होते म्हणल्यावर लोणी तर होणारच किंवा म्हणला. मी म्हणलं बरं. मी म्हणलं मला सांग बरं ताक कशापासून तयार होते? म्हणला दह्यापासून. आणि म्हणलं लोणी कशापासून तयार होते? म्हणलं दह्यापासूनच तयार होते. मी म्हणलं ताक काय भावाने विकतो? म्हणला महाराज ताक काय भावाने विकत असतो? ताक फुकट विकतो महाराज. ताकाचं काय विकायचं? मला ताक फुकट देऊन टाकतो असतो. मी म्हणलं लोण्याचं तूप करीत असेल? म्हणला हो महाराज लोण्याचं तूप करतो. मग म्हणलं तूप काय भाव विकतो? म्हणला महाराज 700 ते 800 रुपये किलो विकतो म्हणला. मी म्हणलं बाबड्या अरे ताक काय दह्यापासूनच तयार होते आणि लोणी ते पण दह्यापासूनच तयार होते. मग जसं तूप ताक जसं तू फुकट वाटतो तसं तूप काऊन फुकट वाटत नाहीस? म्हणला महाराज येडे आहेत का? म्हणला ताक तूप कुठं फुकट वाटतंय ते? मी म्हणलं तसंच आहे. म्हणलं बाबा दह्याची अंगी
निघे ताक लोणी एका मोले दोन्ही मागोने. ताक आणि लोणी जरी एका दह्यापासून निघत असलं तरी एका किमतीमध्ये दोन्ही वस्तू मागता येतात का हो, किंवा विकता येतात का? नाही महाराज. त्याला म्हणलं आकाश पाहिलं का? म्हणलं आकाश कुठेही. म्हणलं आकाश म्हणजे नावाचा आकाश नाही, आकाश म्हणलं आभाळ आकाश. म्हणलं आकाशात चंद्र आहेत काय? नाही. म्हणला हो महाराज आहे. मी म्हणलं चांदण्या आहेत? म्हणलं महाराज चांदण्या आहेत. मी म्हणलं अशा आकाशात किती चांदण्या उगवल्या म्हणजे त्या चंद्राची बरोबर करतील? म्हणला महाराज नाही. म्हणला चंद्र हे चांदण्या आहेत. मी म्हणलं तेच तुला सांगायलो ना. आकाशाच्या पोटी चंद्र तारांगणे दोहोशी संसाठी करुणे. आकाशात चंद्र आहे आणि चांदण्या आहेत, पण चांदण्या आहेत आणि चंद्र आहे महाराज. चांदण्या चंद्राची कशी बरोबरी करू शकतील? त्याला तिसरं उदाहरण दिलं मी महाराज. आता जरा आडमुठच होतं ते. म्हणलं उदाहरण द्यावं त्याला. म्हणलं तुला हिरा माहित आहे का? हिरा. म्हणला हो महाराज हिरा माहित आहे की. म्हणला म्हणजे बघितलेलं नाही म्हणला, पण ऐकण्यात आहे म्हणला हिरा. मी म्हणलं हिरा माहित आहे. गारगोटी आहे. म्हणला महाराज गारगोटी माहित आहे. मी म्हणलं बाबडे मला सांग हिरा कुठून निघते हो? हिरा. म्हणला महाराज जमिनीतून निघते. मी म्हटलं गारगोटी. म्हणला महाराज गारगोटी पण जमिनीतूनच निघते हो की हो. मी म्हणलं हिऱ्याची किंमत काय? म्हणला महाराज कोटीनं किंमत आहे. माऊलीनं तर ज्ञानेश्वरीमध्ये हिऱ्याची किंमत काय सांगितली? पाहता पृथ्वीचे मोल थोडे आयसे अनर्घ्य रत्न चोकडे. महाराज पृथ्वीची सुद्धा किंमत कमी पडल अशा किमतीचे काय तो या जगामध्ये हिरे आहेत महाराज. तर महाराज त्या हिऱ्याची आणि गारगोटीची बरोबरी होईल का हो? बरं तुकाराम महाराज एक गाथ्यामध्ये उदाहरण देतात. हिरा आहे का नाही? हिरा जर आयरनवर ठेवला. आयरन कशाला म्हणतात? आयरन म्हणजे ते बैलाला टाकतो तर आपण ती नाही, त्याला वैरण म्हणायचं. आयरन म्हणजे आपण म्हणजे घिसडी काय करतो, जे लोहार म्हणजे पासा असतील इळे असतील, हे जे अवजार ज्या लोखंडाच्या गोळ्यावर तयार करतो त्या लोखंडाच्या गोळ्याला काय म्हणायचो? आयरन म्हणायचं. आणि तुकाराम महाराज म्हणतात त्या आयरन काय ठेवला? हिरा ठेवी तारणे वाच मारिता जोदनी जमिनीचा वय चुरा ओची मोल पावे खरा. हिरा ठेवी तारणे वाच मारिता जोदनी तोची मोल ठेविता आयरनी. हिरा जर महाराज त्या आयरनीवर ठेवला त्या लोखंडाच्या गोळ्यावर आणि त्याला वरून काय मारलं महाराज? प्रदीप महाराज कशाने मारलं? घनानं त्याच्यावर काय घातला? घाव घातला. आता घन कशाला म्हणतात? पकवाज लावायची हातोडी असतात त्याला घन म्हणत नाहीत महाराज. एका हातानं जिला चांगला हाणता येते त्याला काय म्हणतात? हातोडी. त्याला हातोडी म्हणतात. आणि दोन्ही हातानं ज्याला हाणावं लागते त्याला काय म्हणतात? त्याला घन नाही म्हणायचं, त्याला हातोडा म्हणायचं. त्याला काय म्हणायचं? हातोडा. आणि दोन्ही हातानं उचलून सुद्धा ज्याला हाणता येत नाही असं फिरून ज्याला हाणावं लागते त्याला काय म्हणायचं? ते खिचडी लोक बघा असे फिरून हाणतात महाराज, त्याला काय म्हणायचं? घन. आणि अशा घनानं त्या कशा घाव घातला हो? हिऱ्या घाव घातला महाराज. ते हिरा एवढा टणक असते. ते हिरा एकतर त्या लोखंडाच्या आयरनीत घुसल नाहीतर मग एकतर त्या घनात घुसल, पण ते हिरा फुटत नाही. तुकोबराय म्हणतात हिरा ठेविता आयरणी वाचे मारिता जोघनी तोची मोल पावे खरा करणीचा होय चुरा. हिरा कुठून निघालाय? जमिनीतून निघालाय. आणि गारगोटी ती पण जमिनीतून निघाली. अहो हिऱ्यावर घनानं जरी घाव घातला तरी हिरा फुटन. आणि गारगोटी महाराज चलत चलत जर आपण खाली जमिनी हाणली तिचे काय होतं? तो खपुरे होतात का नाही महाराज? आणि एका जमिनीतून निघाली हिरा गारगोटी तरी म्हणतात कला असणं आणि अभ्यास असणं त्याचं संमेलन आहे महाराज. इथं टाळ्या वाजवा एकदा यांच्याकडे. कला आहे महाराज आणि अभ्यास आहे. जे प्रबोध लागेल ते सोडायला लागलेत. पृथ्वीच्या पोटी हिरा गारगोटी दोहोशी संसाठी करू नये. पृथ्वीतून निघाले ना काय? हिरा आणि गारगोटी जरी एका पृथ्वीतून जरी निघत असले तरी दोघे एका समजतात का महाराज? समजता येत नाही महाराज. तसं तुकाराम महाराज म्हणतात तुका मने तैसे संत आणि जन दोहोशी समान भजू नये.
तसं तुकोबाराय म्हणतात संत आणि जगातले माणसं हे जरी सारखे दिसत असले तर दोघांना सारखं मानता येत नाही. संत कोण आहेत महाराज? तुकोबाराय म्हणतात माऊली ज्ञानेश्वरीमध्ये सांगतात, ते चालते ज्ञानाचे बिंब, तयाचे अवयव ते सुखाचे कोंब, एर माणूस पण ते भांब लौकिक भाव. म्हणजे लोकांमध्ये दिसतात, लोकांसारखे वागतात, तो त्यांचा काय हो एक मोठेपण आहे महाराज, त्यांची ती लीला आहे. वास्तविक संत कोण आहेत? तुकोबाराय एका अभंगामध्ये सांगतात, संत हे साक्षात देव आहेत. देव महाराज, देव ते संत हे साक्षात कोण आहेत महाराज? देव आहेत, देव. तुकाराम महाराज म्हणतात, आपण जर कधीतरी घरामध्ये देवाची पूजा करायला बसलो आणि देवाची पूजा करीत असताना जर दारामध्ये कोणी येऊन उभं टाकलं, हो आता म्हणू नका, तुम्हाला नाही टेन्शन देणार, दारामध्ये जर संत महात्मे येऊन उभं टाकले तर महाराज तुकाराम महाराज म्हणतात ते देव बाजूला सारायचे आणि अगोदर दारात उभे टाकलेले जे संत महात्मे आहेत अगोदर त्याची काय करायची? पूजा करायची महाराज. का हो? करिता देवार्चन घरा आले संत जन, देव सारावे परते संत पूजावी आरती. देवाला पलीकडे सारायचं महाराज, अगोदर जाऊन संत महात्म्याची काय करायची? पूजा करायची. काय पूजा करायची? तर महाराज घरामध्ये बसून आपण ज्या देवाची पूजा करायलो ते फक्त मूर्ती रूपानं काय होतो? देव आहेत. पण दारामध्ये येऊन उभं टाकलेले संत महात्मे साक्षात काय तो दाजी? ते देव आहेत महाराज, साक्षात देवते संत, देवते संत निमित्त त्या प्रतिमा. आणि असे मोठे असलेले संत, देवस्वरूप असलेल्या संतांचा महिमा आज या अभंगातून जगद्गुरु तुकोबाराय काय करायले तर गायलेत महाराज. संतांचे लक्षणं सांगतात. तसे लक्षणाचे दोन प्रकार आहेत महाराज, एक अंतरंग लक्षण आणि दुसरं काय हो? बाह्यरंग लक्षण. आता काय हो संतांचं भक्तांचं बाह्यरंग लक्षण काय? तर संतांचं बाह्य लक्षण आहे महाराज, कपाळाला गोपी चंदन लावणं, गळ्यामध्ये माळ घालणं, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, चंदन ओटी तुळशीच्या माळा, गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, हार मिरविते गळारी, टाळ मृदंग गाय पुष्पांचा वर्षाव, अनुपम्य सुख सोहळा रे, अनुपम्य सुख सोहळा रे, नाचत आनंद कळोळी पवित्र गाय. महाराज गोपी चंदन ओटी तुळशीच्या माळा, गळ्यामध्ये तुळशीचं काय असणं? माळ असणं, कपाळाला बुक्का असणं, ऊर्ध्व पुंड्र असणं, हे भक्ताचं काय हो? हे लक्षण आहे महाराज. आजकाल आम्हाला लाज वाटते महाराज, लाज वाटते महाराज, खरंच लोक आहे लाज वाटते. जर आळंदीवर मला कोणी दाजी माळा सांगते आणायला, तर ते काही लोक काय म्हणतात माहिती आहे का? महाराज लय बारीक माळा ना, लय बारीक माळा ना. काहून बारीक माळा ना? सोयऱ्याधारेमध्ये गेलं ना लाज वाटते हो कस तरी. मोठी माळ दिसली की माळकरी म्हणतात, अरे तुला अभिमान असला पाहिजे ना त्याचा, याचा धरी ना अभिमान, त्याला खाण्यापिण्याचा अभिमान आहे, तुला त्या माळीचा अभिमान नसून आहे का? अभिमान असला पाहिजे महाराज आपल्याला त्या गोष्टीचा. आपण परमार्थ करतो, याचा धरी ना याचा धरीन अभिमान, घरी आपुले जतन, घरीन आपुले जतन, घरीन आपुले जतन, याचा धरीन अभिमान, घरीन धरीन
अभिमान आणि करीन आपुले जतन. आपली आपण जी परंपरा आहे महाराज ती सांभाळली पाहिजे आपण. तर कोण सांभाळणार आहे? आपल्या धर्माच्या लोकांनी जर आपली परंपरा नाही सांभाळायची मग सांभाळणार कोण आहे तुम्ही सांगा ना मला, हे का नाही? म्हणून महाराज एक माळ नाही अशा मोठमोठ्या अशा टपोऱ्या माळा घालायच्या. माझ्याकडे ते बघा 3 माळी येतात. असं वारकरी आहेत महाराज आमचे, महिना वारकरी पंढरपूरची वारी करणारी, गळा भरून नुसत्या माळी महाराज. 108 माळी त्याच्या गळ्यामध्ये, तोलत नाहीत महाराज. असे माळी घातल्या पाहिजे. तर वारकरी आलाय भेटीला, तर महाराज आपण अभिमान धरला पाहिजे त्याचा. वारकरी येत आपण, आहे का नाही? आपण नाही सांभाळणार पण. आता अशी सध्या परिस्थिती झाली महाराज, अहो माळ घालणं तर दूरच, पण महाराज तरुण मंडळी आपल्या घरी आईवडिलाला सुद्धा नीट बोलायला तयार नाहीत. महाराज वारकरी संप्रदाय आपला काय शिकवतो हो? वारकरी संप्रदाय शिकवतो महाराज, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. भेटलेला प्रत्येक माणूस देव आहे महाराज. भेटलेल्या प्रत्येक माणसामध्ये आपल्याला काही दिसलं पाहिजे, अण्णा देव दिसला पाहिजे महाराज. हा वारकरी संप्रदाय शिकवतो महाराज. आणि वारकरी संप्रदायात आल्याशिवाय आपल्याला ही शिकवण कशी मिळणार तुम्ही सांगा ना. आजकाल महाराज मंडळी आमचे नेत्याच्या मागे फिरतात पण घरी आईवडिलाला नीट बोलत नाही तो. महाराज ज्ञानेश्वर महाराजांनी जे भलं मोठं बाहेर गेलं की हा 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 चांगला हापाळ्या ठोकून जे लोकायला बोलतात, संसारिक म्हणजे बाहेरच्या लोकायला बोलणार, स्वऱ्याधाऱ्याला बोलणार, पण घरी आलं की घरच्या आईवडिलाला मात्र बोलणार नाही. माऊली म्हणतात ईर विठ्ठल विठ्ठल घरी माता पितरा धड बोली नाही संसारा. आणि रे विश्वभरी आदरा मूर्ख जैसा मूर्ख. माऊलीने त्याला मूर्ख म्हणलंय महाराज. बाहेर बोलतो चांगलं चांगलं पण घरच्या आई वडिलाला चांगलं बोलत नाही महाराज. काय फायदा आहे महाराज? वारकरी संप्रदाय शिकवतो प्रत्येक माणसामध्ये आपण काय बघितला पाहिजे? देव बघितला पाहिजे महाराज, देव बघितला पाहिजे. आणि म्हणून वारकरी संप्रदायामध्ये येणं, इकडं वाटचाल करणं. आता आजकाल सप्त्याचं असं झालंय महाराज, सगळा बट्ट्या गोळ झालाय. तुम्हाला सांगतो म्हणजे आपलं याच्यातल्या सप्त्याच्या महाराज लोकायला तारखा देणारे तेच आहेत आणि तमाशाच्या मंडळीला तारखा देणारे कुठं कुठं कमिट्या एकच झाल्यात महाराज. काय करावं काय कळना झाले. तर नाही महाराज असं नाही पाहिजे. वारकऱ्यांनी वारकऱ्यात राहिलं पाहिजे, तमाश म्हणजे राजकारण्यांनी राजकारणात राहिलं पाहिजे. आणि आपण जे सत्य करतो का नाही, आपण हे जे सत्य करतो महाराज, हा वैरभाव जो आपण एकमेकांचा द्वेष करतो हे सगळं जाण्याकरता आपण काय करतो? तो सत्य करतो. आणि सप्ताह करून जर सुद्धा आपल्यामध्ये तेच जर वाढत असेल तर त्या सप्ताहाचा फायदा काय तुम्ही सांगा ना. माऊली आपल्याला शिकवतात, जे जे भेटे भूत ते ते मानी जे भगवंत. भेटलेला प्रत्येक माणूस काय हो देव आहे. हा आपल्याला कोण शिकवतो महाराज? वारकरी संप्रदाय शिकवतो. म्हणून वारकरी संप्रदायात येऊन माणसानं वारकरी बनण्याचा काय केला पाहिजे हो? प्रयत्न केला पाहिजे. तुकोबाराय सांगतात वारकऱ्याचं बहिरंग लक्षण काय? गळ्यामध्ये माळ असणं, कपाळाला बुक्का असणं, टाळ मृदंग लावून त्याचं काय करणं? भजन करणं. हे झालं वारकऱ्याचं बहिरंग लक्षण. पण तुकाराम महाराजांना हे मान्य नाही महाराज. तुकाराम महाराज म्हणतात बहिरंगाला जास्त काय करायचं नाही, महत्त्व द्यायचं नाही. म्हणून तुकाराम महाराज आजच्या अभंगातून आपल्याला भक्तांचं संतांचं भक्त इसे जाना जे देई उदास, भक्त इसे जाना जे देई उदास, भक्त इसे जाना जे देई उदास.
भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. भक्त कुणाला म्हणायचं हो, तर जे देही उदास, जे देहावर काय झालेले आहेत उदास झालेले आहेत. आपण देहावर उदास नसतो महाराज, आपण देहावर झकास असतो. तर आपल्याला चांगले कपडे पाहिजे घालायला, आपल्याला फिरायला गाडी पाहिजे. पण भक्त कसे असतात तो देहावर उदास झालेले असतात. भक्तायसे जाना जे देही उदास गेले आशा पाश निवारुनी. त्यांच्या अंतःकरणातली सगळी आशा काय झालेली असते हो, निघून गेलेली असते महाराज. दुसरं लक्षण काय, तर दुसरं लक्षण दुसऱ्या चरणात सांगतात, विषय तो त्यांचा अयन नावडे जनधन. माता पिता त्याचा विषय फक्त देव झालेला असतो महाराज. त्याला देवाशिवाय दुसरं काही आवडत नाही. आपल्याला बाकी गोष्टी आवडतात, संसार आवडतो, बायका आवडतात, मुलं आवडतात, पण त्याचा विषय फक्त काय झालेला असतो, देव झालेला असतो महाराज. आणि आपल्याला या संसारात एका वेळेला एक गोष्ट आवडत नाही महाराज. आपल्याला जेव्हा आपण लहान असतो तर तेव्हा आपल्याला कोण आवडते हो, आई आवडती. पहिली बाळदशे आई बा हेची पिशे ते सरे मग स्त्री मांसे बोलून टाके. लहान असतंय तेव्हा आई आई करते, आई आई करते महाराज. आणि लग्न झालं की मग बाई 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 करते. लहान असलं की महाराज शाळेतून आल्या आल्या अगोदर विचारते, बाप दारातच बसलेला असते महाराज. पण बापाला ते दप्तर देतं फेकून आणि बापाला विचारते आई कोठे, काय विचारतो आई कोठे. आणि लग्न झाल्यावर आई दारात बसलेली असते महाराज, आणि आल्या आल्या काय विचारतो ती कोठे म्हणतो. काय आपले विषय काय बजरत राहतो महाराज. शंकराचार्य म्हणतात, बालस्तावत क्रीडा सक्तस तरुणस्तावत तरुणी रक्त वृद्धस्तावत चिंतामग्न परे ब्रह्मणी कोपिन लग्न. म्हणजे बालस्तावत क्रीडासक्त, म्हणजे माणूस जोपर्यंत लहान आहे तोपर्यंत खेळामध्ये रमतो. आणि तरुणस्तावत तरुणी रक्त, तरुण झाला की मग दुसरीकडे कुठतरी रमतो, कॉलेजमध्ये वगैरे वगैरे. आता समजून घ्या तुम्ही, एवढं काही स्पष्ट करत नाही, ही कीर्तनाची जागा आहे. तरुणस्तावत तरुणी रक्त आणि वृद्धस्तावत चिंतामग्न. म्हातारा झाला की चेले नेनता तारुण्य दशे विषय व्यथा आणि वृद्धपणे प्रवर्तली चिंता मरे मागुता जन्मधरे. बाबानं बरोबर फिट प्रमाण दिले. तुम्हाला कसं ते बैल असे बरोबर असे तासात चालू लागले की कसं वाटते, छान वाटते का नाही, आनंद वाटतो. बैल तासात चालले तासात चालले. तसं आम्हाला आमच्या विषयाचं प्रमाण भेटलं की चांगलं वाटतंय महाराज. मरे मागुता जन्म धरी. महाराज आपले विषय सारखे बदलत राहतात, परंतु संत महात्म्याचं तसं नसतं. एक देव म्हणजे देव त्यानं सांगूनच ठेवलेले असते महाराज. आपल्या इंद्रियाला सुद्धा, तुम्ही ऐका रे कान माझ्या विठोबाचे गुण मना तेथे धाव घेई राहे विठोबाचे पायी. सांगितलेलं असते महाराज. माऊली ज्ञानेश्वरीमध्ये म्हणतात, भक्ताचा एवढा विषय देव झालेला असतो, एवढा विषय देव झालेला असतो. माऊली सांगतात, जयाचे ज्ञान विशो नेने जाणीव मज एका तेची जाणे जया लाभे आयशे तरी जिने इरवी मरण. म्हणजे ज्यांचं ज्ञान देवाशिवाय दुसऱ्या विषयाला काय करीत नाही, तो विशेष करीत नाही महाराज. आणि देवाशिवाय, देव मिळाला तर आम्हाला ठीक आहे, देव नाही मिळाला तर ते मरणं पसंत करतात, पण जगणं काय करीत नाही, तो पसंत करीत नाहीत महाराज. रामायणातला एक दृष्टांत आहे. गंधमादन नावाचं एक काय होतं, प्रभू रामचंद्रांच्या वानर सेनेत एक वानर होतं गंधमादन नाव. त्याचं गंधमादन नाव असं पडलं की महाराज त्याच्या अंगाचा सुगंध येत होता. काय येत होता, सुगंध, अतिशय फुलासारखा सुगंध येत होता त्याच्या अंगाचा. आणि मग युद्ध सुरू झालं. युद्ध सुरू झाल्यानंतर रावणाचे सगळे एक एक भाऊ सगळे संपल्यानंतर महाराज सगळेनं ढोल नगारा ते वाजवून सगळं अन्न वगैरे सगळं त्या कुंभकर्णाकडे पाठविलं. आणि त्या अन्नाच्या वासानं काही आणि त्या ढोल नगाऱ्यानं काही त्या कुंभकर्णाला काय केलं हो, उठविलं. एवढा कुंभकर्ण महाराज, रामायणामध्ये असं वर्णन आहे. ते कुंभकर्ण महाराज जेव्हा त्या युद्धामध्ये त्या रणांगण भूमीमध्ये उतरला तर महाराज त्यानं पाय टाकला तर त्याच्या पायाखाली, एका पायाखाली हजारो वानर मरत होती. एवढा मोठा ते कुंभकर्ण महाराज. आणि त्या कुंभकर्णानं ते वानर काय केलं हो, मुठीत धरलं महाराज. त्या वानराचं नाव गंधमादन. त्याचा अंगाचा असा वास येत होता. कुंभकर्ण म्हणला, काय शंट मारला का रे? म्हणला नाही शंट नाही मारला, माझ्या अंगाचा असाच वास येते. तर गंधमादन नावाचा अंगाचा वास येत होता महाराज छान त्याच्या. तर धरलं महाराज. म्हणला, तुला मी एका अटीवर सोडतो. म्हणला, कोणती आट? म्हणला, फक्त तू म्हणायचं की मी कोणाचा आहे, रावणाचा आहे. मी कोणाचा आहे, रावणाचा आहे. तू म्हणला मी रावणाचा आहे की मी तुला जागीच काय करतो,
सोडून देतो. महाराज त्या वानरानं काय उत्तर दिलं असावं? गंधमादन नावाचं, आणि वानर होतं होती, माणूसही नव्हतं. महाराज आम्ही आज या राष्ट्र म्हणजे आज या पक्षात असतो तर उद्याच्याला त्या पक्षात असतो. पक्ष म्हणजे आपले सारखे बदलतच राहतात. त्या नेत्याला काळजी पडली महाराज, कोणाला विश्वास ठेवावा कोणावर नाही. रात्रीतच बदलून जातात महाराज, पक्ष बदलतात. पण ते तसा पक्ष बदलणार नव्हता महाराज. त्याला मुठीत दाबलं असं महाराज. सांगतो कोणाचा मी, तू रावणाचा का रामाचा? मन मी रावणाचा आहे, तुला लगेच काय करतो, सोडून देतो. महाराज ते मला माझा जीव गेला तरी चालेल, मी माझ्या रामाचाच. मग महाराज त्या कुंभकर्णानं काय करायचं, त्या वानराला असं मुठीमध्ये काय करायचं, आवळायचं महाराज, असं दाबायचं आणि परत सोडायचं. आणि परत त्याला विचारायचं, महाराज मन मी रावणाचा आहे, रावणाचं मन तुला मी काय करतो, सोडून देतो. आणि परत महाराज त्यानं म्हणायचं, नाही मी माझ्या मी देवाचा, हीच माझी सत्यवाचा. महाराज त्या कुंभकर्णानं असं दाबायचं त्याला आणि परत सोडायचं आणि म्हणायचं मन मी रावणाचा. तरी त्या गंधमादन नावाच्या वानरांना म्हणायचं मी माझ्या रामाचाच. महाराज शेवटी जीव तो बारका हो, दाबण्या सोडण्यात महाराज ते जीवाच्या सगळ्या रक्त म्हणजे अंगातून काही निघाले, रक्ताच्या चिळकांड्या ओढल्या महाराज. त्या वानरानं जीव सोडला महाराज, तरी मी रावणाचा म्हणला नाही. अथवा राहो पांडुरंगी दृढ भाऊ, माझं शरीर गेलं तरी चालेल, जीव गेला तरी चालेल, पण मी माझ्या पांडुरंगाचा. तुकोबारायांनी प्रमाण दिलेलं आहे महाराज. जरी हे वडवानळ त्रिभुवन खाये, ब्रह्म घोळ भंगा जाये, आणि परिमी तुझीच वासव आहे गा विठोबा. महाराज काही झालं तरी मी माझ्या देवाचं असतं. तसं भक्तांचं जीवन असतं महाराज. म्हणून तुकोबाराय म्हणतात, विषय तो त्यांचा झाला नारायण, नावडे जन, नावडे धन, नावडे पिता आणि नावडे माता. तुकोबाराय भक्तांचं चौथं लक्षण सांगतात. काय लक्षण सांगतात? नावडे जनधन माता पिता. या भक्त असतात का नाही महाराज, जे माणसं परमार्थाला लागलीत त्याला लोक आवडत नाहीत. लोक काहून आवडत नाहीत महाराज? तर लोक दोन्ही कोण बोलतात. परमार्थ करू लागला, लयच भक्त झालाय, निघाला पूजेला, आणि तिकडं पत्ते खेळू लागला, दारू पिऊ लागला की तरी म्हणतात, काय म्हणतात, दारूच प्यायला लागला. आणि दारू पिणारा भक्ती यायला लागल्या, आता करायला लागलाय देव देव. तुकाराम महाराजांनी महाराज एक स्पेशल अभंगच केलाय. लग्न करू जाता मनती मातला, न करिता झाला नपुसक. लग्न करायला गेलं की वयात आले, न करिता झाला नपुसक. नाही केलं तर असेल काहीतरी भानगड. लग्न करू जाता मनती मातला आणि न करिता झाला नपुसक. असं लोकांचं काय असतंय महाराज, बोलणं असते. म्हणून भक्ताला लोक काय होत नाहीत हो, आवडत नाहीत महाराज. नावडे जन, नावडे धन. भक्त मंडळींना धन सुद्धा आवडत नाही महाराज. धन काहून आवडत नाही हो, तर महाराज या धनाच्या मागं काळाचा काय हो, लाग आहे. द्रव्याची पाठी कळी काळाचा लाग, म्हणून या संग खोटा त्याचा. आणि महाराज धनवंता लागे सर्व मान्यता हे जगी. हे जरी खरं असलं तरी महाराज ज्याच्याजवळ संपत्ती आहे का नाही, त्याचं पोरग सुद्धा कधी त्याच्या डोक्यात दगड घाली सांगता येत नाही महाराज. भगवान शंकराचार्य सांगतात, अर्थमनर्थम भावय नित्यम, नास्ति तत सुखलेश सत्यम, पुत्रादपि धन भाज्यां भीतीस, सर्वत्र ऐसा विहिता नीती. अर्थम नित्यम अनर्थम भावय. म्हणजे अर्थाच्या मागं, पैशाच्या मागं सतत काय होताची अनर्थ आहे महाराज. अर्थम नित्यम अनर्थम भावय, नास्ति तत सुखलेशस सत्यम. पैशामध्ये थोडं सुद्धा काय नाही हो, सुख नाही महाराज. आता तुम्ही म्हणताल महाराज तुम्ही लयच वैराग्याच्या गप्पा आणायला कडे, पैशामध्ये सुख नाही कसं काय बरं? सगळं पैशावरच चाललंय आणि पैशामध्ये सुख कसं काय नाही? आता मला सांगा तुम्ही, झोपेमध्ये आपण झोपतो का नाही? सगळेजण झोपतात का नाही? आता झोपलेलेच आहेत, उठा ना थोडं. आपण झोपतो का नाही? झोपतो तो आपण. झोपेमध्ये आनंद आहे का नाही बरं मला सांगा? झोपेमध्ये आनंद आहे का नाही? अहो झोपेसारखा आनंदच कशात नाही महाराज. कोणत्याच विषयात आनंद नाही महाराज. 50,000चा टी व्ही जर पुढं ठेवलेला असला, आपल्या 50,000चा काय टी व्ही असला, नाही बंद करून द्या आता, ती झोपू देस थोडं, आहे का नाही? टी व्ही 50,000ची सोडून देतो, काय करतो, झोपतो महाराज. झोपीमध्ये काय हो, आनंद आहे. माऊलींनं तर ज्ञानेश्वरीमध्ये म्हणलेलं आहे, झोप लागल्यानंतर माणसाला जर जाग नसती आली तर त्या झोपीला आम्ही डायरेक्ट मोक्ष मानलं असतं.
ब्रह्म अवस्था मानलं असतं. साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा तरी ब्रह्म भाव साचुकारा. मनो येता साचची पुढती विरा जरी न येता स्वप्न जागरा. खरोखर माऊली म्हणतात एकदा झोपल्यानंतर माणसाला जर जाग नसती आली ना तर त्या झोपीला आम्ही काय म्हणलं असतो, ब्रह्मावस्था म्हणलं असतं. एवढं झोपीमध्ये काय हो महाराज आनंद आहे. मग त्या झोपेमध्ये पैसा आहे का हो? झोपेमध्ये पैसा आहे का? नाही. तरी त्याचं कारण आहे धनाच्या मागं सगळं काय हो अनर्थ आहे, दुःखच दुःख आहे. म्हणून भक्तांना काय आवडत नाही, धन आवडत नाही. ठीक आहे महाराज, भक्तांना लोक आवडत नाहीत. लोक काय करतात, त्रास देतात भक्ती करू लागलं की. धन आवडत नाही, धनाच्या मागं कळीकाळाचा लाग आहे. धन कुबेराचं आहे, पुन्हा धन हे कुबेराचे, देह हे काळाचे, धन कुबेराचे. ठीक आहे, पण नावडे जनधन पुढं म्हणलंय तुकोबारायांनी, नावडे जनधन माता पिता. त्या भक्तांना माता पिता काहून नाही आवडत महाराज? अहो पुंडलिकानं ज्या आईवडिलांची सेवा करून देवाला काय केलंय हो, 28 युग झालं विटेवर उभं केलंय, आणि भक्ताला ती आईवडील काहून आवडत नाहीत? तर महाराज त्याचं उत्तर तुकाराम महाराजांनी दिलं, जे आईवडील भक्ताला काय करू देत नाहीत, परमार्थ करू देत नाहीत, ते आईवडील भक्तांना काही आवडत नाहीत महाराज. उदाहरण आहेत महाराज, प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू राज्य माता निंदू भरते केली. प्रल्हादानं महाराज आपला पिता वडील भक्ती करू देत नव्हता, त्याग केला महाराज. प्रल्हादे जनक बिभीषणे बंधू, बिभीषणाचा भाऊ रावण भक्ती करू देत नव्हता, त्याग केला महाराज. आणि राज्य माता निंदू भरते केली. भरताना महाराज आपल्या आईचा त्याग केला आणि राज्याचा त्याग केला. का केला? तर देवाच्या काय होते हो, आड येत होते महाराज. म्हणून भक्तांना जे आई वडील परमार्थ करू देत नाहीत, म्हणजे जे आई वडील म्हणतात नाही नाही मंदिरात काय जायचे, टाळ कुठल्यानं काय पोट भरणार आहे का, असे आई वडील भक्तांना आवडत नाहीत. म्हणून तुकोबाराय म्हणतात नावडे जनधन माता पिता. काय हो भक्तांचं अजून 5वं लक्षण ते सांगतात अभंगाच्या 3ऱ्या चरणात. निर्वाणी गोविंदा असे मागे पुढे, निर्वाणी गोविंद 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 असे मागे पुढे. ओ काहीच साखरे पडून काहीच साखरे पडून हो काहीच साखरे पडून काहीच साखरे पडून निर्वाणी गोविंद असे मागे पुढे, काहीच साखरे पडून विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण, विषय तो त्याचा झाला नारायण. विषय तो त्याचा झाला नारायण,
गोविंद असे मागे पुढे काहीच साकडे पडो नदी. मग महाराज त्यांना जर धन नाही लागत, लोक नाही आवडत, आईवडील नाही आवडत, मग त्याच्यावर काही आपत्ती आली, काही संकट आलं तर मग त्याचं कसं होणार? मग त्याचं उत्तर तिसऱ्या चरणात दिलेले आहे. निर्वाणी गोविंद असे मागे पुढे. त्या भक्तावर जर संकट आलं तर देव त्यांच्या काय होतो? मागे पुढे महाराज उभा राहतो. मागे पुढे उभा राहे सांभाळीत, आली आघात निवारया करीतो भक्तांचा सांभाळ. महाराज भक्ता राखे पायापाशी, हे का नाही? असं भक्तांचं देव काय करत असतो महाराज? रक्षण करत असतो. आणि शेवटच्या चरणात सांगतात महाराज ते भक्त कमले सत्य कर्मा भावे सावे, तू कमले सत्य कर्मा भावे सावे, कमले सत्य कर्मा भावे सावे, तू कमले सत्य कर्मा भावे सावे, घातलिया भाया नरका जाणे, विषय त्याचा झाला नारायण, विषय त्याचा झाला नारायण, नावर जन धन माता पिता, नावडे जनार्दन माता पिता, माता पिता माता पिता बोला तुका म्हणे सत्य कर्मा व्हावे साह्य, घातलिया भय नरका जाणे. महाराज त्या भक्त जर सत्य कर्म करत असली तर त्याने किती कोणी काय करू द्या महाराज, तो नरकाला जाशील अशी जरी भीती घातली तर ते आपलं सत्यकर्म काय करीत नाहीत, सोडित नाहीत. अशी कितीतरी इतिहासातले उदाहरणं आहेत, तुम्हाला आता सांगित बसलो तर आपला वेळ झालेला आहे.
तेव्हा झालेली सेवा श्री पंढरीश पांडुरंग परमात्म्याच्या चरणी अर्पण करतो. ज्ञानोबाराय तुकोबाराय आदी संतांच्या चरणी अर्पण करतो. या गावामध्ये ज्यांच्यामुळे योग आला येण्याचा ते आमचे काका श्री